ओला आणि उबर चालू केलेलं आहे आणि टाईम आणि डेट तुमच्या समोर आहे. CNG भरून घेतल्या गाडीमध्ये. हाफ टाकी CNG होता, तरीसुद्धा पण मी CNG भरला. विचार केला की CNG भरता भरता ट्रिप लागेल, पण काही लागली नाही. तर आता मी वाट बघतोय या एरियामध्ये, म्हणजे हा रोडपाली एरिया आहे. जर इथून जर ट्रिप लागली तर ठीक आहे, इथं नाही लागली तर मग बरोबर अर्ध्या तासाने लोकेशन चेंज करायची, दुसऱ्या लोकेशनवरती जायचं. आणि काल पण असंच झालं की 1 तासामध्ये एक ट्रिप झाली. तर बघू आता आज कसं काय सीन आहे. शनिवार आहे ना, तर एक्सपेक्टेशन थोड्याशा कमीच ठेवलेल्याच बेटर राहतील. टाईम 7:58 आणि दिवसाची पहिली ट्रिप. हे बघा, छोटीशी ट्रिप होती. मी आता उबर ऑफलाईन केलं आहे, 2 मिनटानंतर ऑनलाईन करणार. आणि ठीकठाक रेट देते, म्हणजे जवळपास 15-16 पर किलोमीटरच्या आसपास रेट देते. तर उबरमध्ये काम करायला मजा येईल, ज्याने लॉंग ट्रिप दिली लाईक मालाड, ठाणे वगैरे. सो 2 मिनटानंतर मी परत उबर चालू करणार. आणि ओलाला पण बंदच केलं. ओला आणि उबर 8च्या नंतरच चालू करेन. 2 मिनटं थांबेल, तोपर्यंत आपण रील स्क्रोल करूया आणि त्यानंतर मग जी पण ट्रिप भेटेल ते सांगतो मी तुम्हाला. 8:20 झालेत. जेवढ्या पण ट्रिप लागत आहेत मॅक्स टू मॅक्स 11 ते 12 रुपये पर किलोमीटरच्या आसपासच लागत आहेत. उलटं झालं, 8च्या आधी 15-16 रुपये पर किलोमीटरने ट्रिप लागत होत्या आणि 8च्या नंतर डायरेक्ट सडनली रेट डाऊन झाला. हे ओलामध्येची ट्रिप लागत आहेत त्या लोकल, म्हणजे पहिल्यांदा लोकलमध्ये लागली. एक सांताक्रूज वाकोलाची लागली होती, उचलायला गेलो, भेटली नाही आपल्याला. पण एक समजलं की उबर जो आहे तो आता रेट खूप कमी देते. 2 आहेत. उबर पूर्ण कम्प्लिटली बंद करा, ओलावरती ट्रिप मारा, नाहीतर मग जो भेटते तो भेटते ते रेट ॲक्सेप्ट करून ट्रिप हे करा. जायचं का वसई विरारला? 2 तास दाखवत होतं. अशी पण वसई विरारची ट्रिप लागली मला. हे भगवान, काय दुविधा आहे ही. मोठ्या ट्रिपच्या असे मैदान आहे, पण भाई वसई विरारच्या ट्रिप का? तिथं ऍक्सेप्ट बटन आला होता, म्हणजे बाबा चल घेऊन. विक्रोळी भाई, काय रेट आहे हा. चला आता जाऊया. बसून बसून पण काय नाही करू शकत. बघा मित्रांनो, सॅटर्डेला लॉग इन करायचा दुष्परिणाम. विक्रोळीमध्ये ड्रॉप केलं, 375 रुपीजचं बिल बनलं कस्टमरचं. आणि उबरने घेतलं किती? 426. अरे 400 तरी द्यायचे. असं आता काय. आता अजून एक ट्रिप आपल्याला भेटली आहे, अंधेरीमध्ये ड्रॉप करायचं आहे. ही 9 किलोमीटरचे 180 देतो आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 20 रुपीज पर किलोमीटर. बट पिकअप लोकेशन आहे 2.7 किलोमीटर्स. सो ठीक आहे. भायखाला वगैरे असे ट्रिप लागत होत्या, पण त्या साईडला जाऊन काय मतलबच नाही आहे, कारण तिथून काय ट्रिप लागणार नाहीत. आपलं अंधेरी, सायन, सांताक्रूज वगैरे याच एरियामध्ये राहिलं ना, तरच आपल्याला चांगला ट्रिप भेटू शकतो. चांगला ट्रिप म्हणजे कंटिन्यू काम, असं पॉज नाही पाहिजे मध्येच. पॉज भेटला का मग खेळ खतम. अरे मी ओला चालूच नाही केला. हिची यायची इच्छा आहे का नाही आहे का समजा नाही मला. अंधेरीमध्ये आहे शेवटचे ट्रिपचे. तर बाबा तिने 6-7 मिनटं खाल्ले. इन्क्रीज दाखवतोय, पण मला काय अमाऊंटमध्ये काय दाखवलं नाही. ठीक आहे, जेवढं दाखवलं तेवढं भेटलं. सानपाड्याची ट्रिप भेटली आपल्याला. सानपाडा समथिंग काय ते जे पण काय आहे भेटली आहे. आज गाडी लो रेटनीच चालणार आहे. मी किती काही प्रयत्न केला, जिथपर्यंत ओलामध्ये ट्रिप भेटत नाही ना तिथपर्यंत उबरमध्ये गाडी लो रेटनीच चालणार आहे. काहीच नाही करू शकत. इट्स व्हेरी डिफिकल्ट.
अंधेरीवरून LNT एमरल्ड पवई, सॉरी अंधेरी नाही पवई आहे, LNT एमरल्ड पवई यांच्या टॉवरची इथं आलो आहे. यांची डायरेक्ट ट्रिप आहे 35 किलोमीटरची चर्चगेट, डायरेक्ट साऊथ मुंबई. तर रेट ठीकठाक होता, 18-19 रुपये पर किलोमीटरचा असा रेट आहे, म्हणून मी ॲक्सेप्ट केली. ही बिल्डिंगमधले जे कस्टमर जे आहेत ना, हे लोकांना खरंच टाईमचं व्हॅल्युएशन नाही, लय आरामात येतात. मी पण गाडी बंद करणार, येईल तेव्हाच गाडी चालू करणार. अनलॉक करून ठेवतो, अराईव्ह म्हणून मेसेज टाकलाय, 5 मिनिट झाल्यानंतर कॉल करणार. सिम्पल, जास्त मगजमारी नाही. पोचलो लोकेशनवरती, तिथे समुद्र आहेत. आणि बघा मी कुठे आहे, इथे अंधेरीची ट्रिप लागत होती प्रीमियर कॅटेगरीमध्ये, पण ते मॅचिंग एरर झाला म्हणून मी थांबलो आहे. परेलची, अरे यार परेलला जाऊ शकतो बाय द वे, पण ठीक आहे बघू चला. अंधेरीची ट्रिप भेटत होती, उबरमध्ये ॲक्सेप्ट केली पण आपल्याला नाही भेटली, एरर आला. त्यानंतर मग जुहूची ट्रिप होती ओलामध्ये, ती पण आपल्याला नाही भेटली, त्याच्यामध्ये पण ही मिस झाली ती ट्रिप. मग आता शेवटी टाकलं सायन्स सर्कल, थांबून काय मतलब नाही आहे, त्यापेक्षा सायन्स सर्कलला थांबूया. आणि माझ्या मते 3-3:30च्या आसपास पण माझा पास आहे तो डिॲक्टिवेट होऊन जाणार उबरचं. आणि माझी काही इच्छा नाही आहेत की पास परत ॲक्टिवेट व्हायची, म्हणजे इच्छाच नाही उबरवरती काम करायची, कारण खूप बेकार रेट देते. सो इथून पण लागतात ट्रिप्स. CSMT टॅक्सी लाईन आहे ना इथे, माहिती असेल जुन्या ड्रायव्हर लोकांना, तर लागतात ट्रिप्स. पण सध्या तरी काय ट्रिप्सचं काय हे नाही आहे, नामोनिशान. लागल्या तर लागल्या, आणि मी काय घाई नाही करणार, कारण कसं आहे की साऊथ मुंबई आहे. एक सिग्नल जम्प झाला चुकून, ते बसलेच आहेत जागोजागी ठिकाणी वाट लावायला. चुकीला माफी नाही, डायरेक्ट 1500 रुपयाचा फाईन. मुंबईमध्ये जर असे रोड भेटले दररोज, वा. मी आता ब्रिजवरती येणे, तिथे टिंग 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 वाजलं. लोकलच ट्रिप असणार 100%. हा मी हे बोलत होतो, जर मुंबईमध्ये जर असे रोड भेटले दररोज, तर गाडीचा ॲव्हरेज पण नेक्स्ट लेवल भेटेल आणि अर्निंग पण दनादन. काय वाजतंय टिंग टिंग टिंग. जाऊ दे, मी आता काय कुठली ट्रिप उचलणार नाही. मी सायन्स सर्कलला गेल्यावरती स्वतः ट्रिप उचलेन. सायन्स सर्कलला येऊन विश्रांतीच बोलू शकतो, कारण टिप्स भेटत आहेत, सॉरी दिसत आहेत पण भेटत नाही आहेत. एक ठाण्याची होती, ॲक्सेप्ट केली पण नाही भेटली आपल्याला, एरर आला. प्रीमियर कॅटेगरी, ही पण ट्रिप होती प्रीमियर कॅटेगरीची होती, आणि बऱ्यापैकी ठीकठाक असा रेट होता. आता मी विचार केला, गेला खड्ड्यात, आपण डायरेक्ट घरच्या साईडचीच ट्रिप बघायची आणि डायरेक्ट दिवसच एंड करायचा, बस झालं. कंटाळा आला अक्षरशः. आणि मी विचार करतोय की आहे ना, उतरून थोडासा वॉक करू, कारण इथे हलकाशा बाजूला थोडं सर्च चालू आहे, आणि 3:30 वाजता हे संपणार आहे, आपला पास एक्सपायर होणार आहे 3:36 आणि आता टाईम होतोय 3:23. ओलामध्ये लागत आहेत सगळ्या टर्मिनल 1 टर्मिनल 2च्या ट्रिप लागत आहेत, तर त्या आपल्याला नाही घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये चुकून एक वाशी नेरूळ वगैरे तरी ट्रिप भेटली ना, मी नाही बघणार किलोमीटर वगैरे, मी डायरेक्ट घरी जाणार आणि दिवस एंड करणार. कंटाळा आला अक्षरशः. गाडी 170 किलोमीटर चालली आहे माझी, 11.5-12 रुपये पर किलोमीटरच्या रेटने काहीतरी आपलीच गाडी चालली आहे. आणि जेवढे पण बघतोय वॅगनरमध्ये सगळे भरून चालले, त्यांना कुठून ट्रिप भेटतात, कशा ट्रिप भेटतात त्यांनाच माहिती. भावानो, वेळ होतोय 4:41 आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत जे की वर्लीवरून MT आलेत भेटण्यासाठी, आणि आम्ही दोघंजण होतो सायन्स सर्कलला. तर डिस्कशन जास्त झालंच नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की आपण आता वाशीला भेटू आणि आरामात डिस्कशन करूया. तर ठीक आहे भाई, मला वाटलं की ते माझ्या इच्छा असतील, पण ते माझ्या वडिलांच्या आसपासचे मला इच्छे वाटत आहेत. नवीनच हे घेतली आहे डिझायर. खूप मोठी गोष्ट आहे यार हे, म्हणजे सबस्क्रायबर लोक भेटत आहेत, तुमचा प्रेम भेटतो ना, नेक्स्ट लेवल आहे भाई, हे नेक्स्ट लेवल. हालाकी मला वाशीमधली इतकं काय माहिती नाही, तर एक वाशीची कुठली लोकेशन सांगितली आहे. मी काय करेन की मी वाशीच्या सिग्नलची इथे थांबेल आणि त्यांना बोलेन की तुम्ही पुढे जावा, म्हणजे
त्यांना कसं आहे की एकदम पीसफुली एकदम आरामात बोलायचं आहे. आजचा दिवस तर भाई खतरनाक होता. मी तर डायरेक्ट डिव्हाइस ऑफलाईनच केले, तिला गेला खड्ड्यात मरू दे, जे होईल ते होईल. आता एखाद एक दिवस आपली गाडी कमी किलोमीटरनी चालली तर काही वांधा नाही आहे तसं बघायला गेलं तर. हा, पण घरी बसण्यापेक्षा काहीतरी कमवलं ना, हे कधी कधी महत्त्वाचं असतं. माझ्या गाडीचा जो बोनट आहे ना, पूर्ण पक्ष्यांनी वाट लावली आहे शिशी करून. तर ते आता गेलो तिकडे की मग मस्तपैकी धुवेन मी. अरे कुठे गेले? आहेत लेफ्ट साईडला आहेत, पाठीमागच गाडी आहे तिकडे. भावानो, टाईम होतोय 8:40. जे डिव्हाइस बंद केले आम्ही सायन्स सर्कल पासून, ते काही आम्ही परत चालूच नाही केलेत. नाही आपले सबस्क्रायबरनी, नाही मी. एवढे टॉपिक्स निघत होते, एवढा म्हणजे टाईमचा पत्ताच लागला नाही. आणि मी आता सध्या आहे इथे इनऑर्बिट मॉलच्या एंट्रन्सला. ते बहिणीचं काहीतरी राहिले, ते इयरबड्सचं ते घ्यायला आलो आहेत. मी माझी दिवस एंड केला मागाशीच, बरं जाऊ दे. पण एवढं बोलेन की भलेही गाडी 10 रुपये 12 रुपये 13 रुपये पर किलोमीटरने चालली, पण माझा प्रॉफिट जो आहे तो बऱ्यापैकी ठीकठाक आहे. पण बिचारे त्यांचा धंदा झालाच नाही तसं बघायला गेलं तर. वाईट वाटतं, नवीनच आहेत, पण त्यांना आनंद झाला ह्याच गोष्टीचा. मला पण थोडासा खुशी आहे की बाबा त्यांना आनंद झाला. माझा घसा गेला वाटतं, पाणी घ्यायला लागेल, घसा कोरडा झाला. अरे कुठे आहे? इथे जास्त अलाव नाही करत थांबणं, पण तरी पण ठीक आहे. भावानो, जो CNG आता मी भरायला घेतला आहे, त्याच्या आधी जो मी मीटरचा फोटो काढला आहे तो मी तुम्हाला दाखवतो. 201 किलोमीटर गाडी चालली आहे, म्हणजे ओव्हरऑल 20 किलोमीटर पर kg. आता बघू किती CNG बसते. माझ्या मते 10 kg तर बसला पाहिजे. फक्त रिझर्वला लागली होती, पूर्ण ऑटोमॅटिकली पेट्रोलवरती शिफ्ट झाली नव्हती. दाखवतो थांबा. डायरेक्टली शपथ म्हणजे माझ्यावर भरोसा नाही, त्याच्यावर भरोसा आहे. हे डायरेक्टली आहे सगळं, डायरेक्ट बी याचा. अरे हराम करून काय विचारते? कसं लागतं रे? तुला म्यूट करून बॅकग्राऊंड व्हायचं यायला लागेल. बघ ना बॅकग्राऊंड किती वाजते. मला प्रॉन्स कोण हिट झाली रे. खूप प्रॉन्स. हे पण ए भाकरी एकच दिली. आपला लॉबस्टर. मी सीफूडच होतो. सीफूड हात एवढी असेल ना ती आरामात. नाही एवढी मोठी, हातापेक्षा मोठी आहे. त्याच्यापेक्षा माझी मोठी पण मस्त लागते. भावांनो, इथे आम्ही जेवलो, मस्त जेवण होता. थोडासा बिल जास्त झाला पण ठीक आहे. हिंगोळे खाऊन बघ, मस्त लागते. काय हिंगोळे? हिंगोळे काय पण देते यार. झालं आता एडिट करायला लागलं. आय ए राहुल, त्यांनी मॅरिनेट केलेला ओवा. रात्रीचे 1 वाजलेत आणि मी व्हिडिओला एंड करतोय. व्हिडिओमध्ये जास्त काय नव्हतं. आजचा दिवस म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 3च्या आसपास आपण कामावरती फोकस केला. त्यानंतर मग आपले सबस्क्रायबर मित्र भेटले, खूप साऱ्या गप्पा छप्पा झाल्यात. सायनवरून आपण डायरेक्ट निघालो वाशीवरून मग तिथं इनॉर्बिटवरून ऐरोली, सॉरी इनॉर्बिटवरून घरून ऐरोली आणि ऐरोलीवरून परत घरी. आणि ह्या सगळ्या पण डिस्टन्स आहेत तो आपल्या फॅमिलीसोबतच होता, तर अर्निंग तर कन्सिडर नाहीच करणार. अप्रॉक्सिमेटली माझी गाडी 250 किलोमीटर चालली आहे, पण 200 किलोमीटर गाडी ही फक्त 1 टँक CNGवरतीच झाली आणि रिझर्वला लागला होता CNG, आणि तेवढ्यात मी CNG टॉपअप करून घेतला. तर आज कसा होता, ॲव्हरेज एवढा जास्त का दिला मी हे पण सांगतो. कारण आज रस्ते खाली होते मुंबईचे, तर त्याच्यामुळे गाडीने इतका ॲव्हरेज दिला. आता नॉर्मली जेव्हा ट्रॅफिक असतं ना तेव्हा 160 150 एवढंच ॲव्हरेज देतं.
सिटीच्या सिटीमध्ये. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.